साधा विचार करू. कोकणात गावं तर हजारो वर्ष आहेत ना. कोकणात चढउतार असेल, कुठे सपाट प्रदेश आहेत, बरोबर, इतर ठिकाणी हा बरोबर, पुढे माळरान आहेत. तुम्ही बघाल झाडं, गावं सगळीकडे भारतात 5-10 हजार वर्ष आहेत. त्याच ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी होती. आताच त्यांना देशधडीला लागायची वेळ आली आहे, सुरू झाली आहे. हा, ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ ती गावं तिथेच मूळ धरून हजारो वर्ष होती. त्याचा अर्थ साधा सरळ अर्थ आहे की त्यांना त्याच भागाने तिकडच्या तिकडे स्थानिक पातळीवर जगवलं. बरोबर ना? आता मुद्दा वेगळा दिसतो. मग काय चुकलं ते फक्त बघायचं. चुकलं ते आपण कैचीत सापडलेलो असतो. आपल्याला आधुनिकता पण पाहिजे, तथाकथित मी आधुनिकता म्हणतच नाही. तंत्रज्ञानाची आर्थिक आधुनिकता, त्याला काय आधुनिकता खरी नाही, तिथे शब्द वापरायचा म्हणून आपल्याला ती पण पाहिजे, बरोबर. आणि आपल्याला आता शाश्वत जीवन नष्ट होते, अस्तित्व नष्ट होते म्हणून आपण धास्तावलो पण आहे. असं नाही चालणार. आपल्याला एकच निवड करावी लागेल. काय निवड आहे ती स्पष्ट आहे, शाश्वत जीवनाची. मग प्रश्न सोपा आहे. मग एकदम प्रश्न सोपा अशासाठी आहे, कठीण तो महाकठीण आपण केलंय, तो खरा सोपा आहे जगाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर. कारण तसे आपण हजारो वर्ष होतो ना. भूपृष्ठाच्या लगोजवळ पाण्याची पातळी होती ना, सगळीकडे होती. हे तर मी लेखांमध्ये देत पण असतो. 47 साली पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असलेली गावं भारतात फक्त 250 होती. 60 खेड्यांच्या भारतात फक्त 250 होती. आता मुद्दा आला, मग कसं पाणी नियोजन होत होतं? पाणी नियोजन हे पृथ्वी करते हे त्यांना माहित होतं. आपला प्रॉब्लेम आधुनिक सोकाळ काळामध्ये आहे की सगळं आपण करतो असं आपलं मत आहे. आम्ही मॅनेज करतो, मॅनेजमेंट करतो. चूक आपण करतो हीच चुकलं. आता प्रश्न असा, मग त्या गावांकडे जायला रस्ते होते का? फार महत्वाची गोष्ट, रस्ते नव्हते. रस्त्याचा अभाव हे भारतीय गावांचं मागासपण नव्हतं. रस्त्यांचा अभाव हे भारतीय गावांचं शहाणपण आणि स्वयंपूर्णतेचं निदर्शक होतं. टॅचलाईन, बोल्ड लाईन करायची. विचित्र वाटेल माणसाला काय तो, की आता प्रश्न असा, मग खूप मेहनत करावी लागणार आहे. ही संकल्पना चुकीची आहे, साफ चुकीची आहे. कोणीतरी शोषलं म्हणून, कोणाचं तरी हिरावून घेतलं म्हणून एखाद्याला जीव बोलून राबावं लागलं, ते पृथ्वीने नाही केलं शोषण. ती कुठली शोषणाची माध्यम आहेत तुम्हाला पण माहिती आहेत, काही शेकडा काही हजार वर्ष, बरोबर. ती पृथ्वीने नाही केली, ती माणसाने निर्माण केलेली त्याच्या मनातली शोषणवाद होता तो. पृथ्वीने नाही. पृथ्वीने हत्तीला पण जगवलं, व्हेलला पण जगवलं, करोडोवर मुंगीला पण जगवलं आणि जीवाणूंना पण जगवलं. पृथ्वीने नाही शोषण केलं बघा. कारण पृथ्वीची पद्धतीच फुलण्याची आहे, वाढ करण्याची आहे. जीवनाची प्रेरणा, त्याला प्रेरणा आहे, त्याला बुद्धिमत्ता पण आहे आणि ती वाढवण्याची. आता प्रश्न असा, त्याच्यामुळे आपल्याला फार कष्ट करावे लागणार आहे. कल्पनाच चुकीची. लक्षात घ्या, तर तो हत्तीला जगवतो आणि व्हेलला जगवतो, काय तुमच्या पोटाला देणार नाही काय? बरोबर. हा, दिलं नाही का? काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. कुंदनना स्वतःला माहिती आहे, तर सांगतात भाषणांमध्ये की बाबांनो, तुमची कल्पना चुकीची आहे की किती दिवस तुम्ही कष्ट करतात ना आधुनिक सोकाळ औद्योगिकरणात, आणि खरोखर निसर्गात राहिले ना तर तुम्ही स्वतंत्र पण असता आणि तुम्हाला त्या पद्धतीने कष्ट काय करायची नसतात. कुठला प्राणी नाही तसे कष्ट करत. करोडो वर्ष आहे. आलं लक्षात? फक्त आपण स्वतःला कचरतो त्या निसर्गावर झोपवायला स्वतःला. आपल्या मनात आहे अडथळा. बस काय म्हणतो, पाऊल टाकायचा, उगीच विचार करत बसायचा नाही. जे ज्यांनी करोडो वर्ष आपल्याला पालन पोषण केलं, बाळगोला, अंगावर बागडायला दिलं, त्या पृथ्वीवर आपण इतका अविश्वास कसा दाखवतो? अरे आपल्या कर्माने आपण आपल्या खाड्या, आपल्या नद्या, आपले समुद्र निर्जीव करून टाकली. आपल्या कर्मांची पण जमिनी न उपजणाऱ्या केल्या. ते फक्त बाजूला मागे घेऊन तो आपला हात चुकीचा. कळलं का? हा, इतकं प्रेम लहान जन्माला आल्यावर आपण आईवर नाही का दाखवत? तिच्या दुधावर आपण जगतो ना. हा,
मग आपण पृथ्वीवर नाही एवढा विश्वास दाखवू शकत? कमाल आहे. आजही आपण अन्याय केला तरी सगळे प्राणी मात्र दाखवत आहेत तो विश्वास. बिचाऱ्यांचं आपण जीवन मृत्यूच्याकडे नेलं आपण त्यांना. हा आपण कारणीभूत आहोत. आपण उगीच मनात धरून बसलोय. आपण त्यांच्याच सारखे आहोत. ते कसे स्वतःला तिच्यावर सोडून देतात. आपण सोडलं पाहिजे स्वतः.